हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्याशी शेअर करत आहे ऑक्युपेशनल इंग्लिश टेस्ट पार्ट ए रीडिंग फ्यू टिप्स. ओके, सो ऑक्युपेशनल इंग्लिश टेस्ट पार्ट ए रीडिंग टेस्ट इज कन्सिस्ट ऑफ 20 क्वेश्चन्स. ओके, सो 20 मार्क्सचा हा तुम्हाला पेपर असतो जो तुम्हाला 15 मिनिटामध्ये सोडवायचा असतो. आफ्टर 15 मिनिट्स तुमचा तो पहिला पार्ट एचा पेपर तुमच्याकडनं काढून घेतला जातो आणि देन you have part B and C together. So this 15 minutes are very crucial. जर तुम्हाला तुमचा OET मध्ये एक्सपेक्टेड स्कोर भेटायचा असेल B, सो ऑलवेज एम फॉर ए, स्कोर ए. ओके, सो स्कोर एसाठी तुम्हाला किती स्कोर लागतो एक्झाममध्ये? त्यासाठी तुम्हाला 450 ते 500 मार्क भेटावे लागतात. ओके, सो ऑलवेज एम फॉर दॅट. जेव्हा तुम्ही तो एम तुमच्या मनामध्ये पकडून एक्झामला बसणार तेव्हा तुम्हाला ॲटलिस्ट बी स्कोर म्हणजे 350 to 400 मार्क्स भेटू शकतात. 440 मार्क्स एक्झाममध्ये भेटू शकतात. So always aim for the high so that you will get something which is your expected score. Okay, that is the one thing. Then the timing is also very important in OET exam because only in that 15 minutes you have to solve that 20 question. Really, it is very, very, very difficult. But if you'll practice, it is very, 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 very easy. I'm telling you. Okay. So while practicing, you have to practice this 15 question in 20 minutes at home as well. Okay. तुम्ही तुमच्या घरेमध्ये प्रॅक्टिस करता तेव्हा सुद्धा तुम्ही 15 मिनिटांमध्ये ते क्वेश्चन सॉल्व करा आणि हा रिलिजियसली टाईम लावून तुम्ही चेक करा की तुमचे खरोखर होतात का बिगिनिंग टाईममध्ये. वन्स यू आर कन्फर्म दॅट तुम्हाला आन्सर्स भेटता आहेत तर मग तुम्ही त्याच्यानंतर मग 13 मिनिटामध्ये किंवा 12 मिनिटामध्ये ते क्वेश्चन सॉल्व करायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, when you are getting the answers in 12 minutes and 13 minutes, then you have spare time of 2 or 3 minutes to check the answers. Okay, that is a correct method of utilizing the time in the OET exam. Okay, then always scheming and scamming method आपण म्हणतो. ओके, स्कीमिंग अँड स्कॅनिंग. ओके, व्हॉट इज द स्कीमिंग अँड स्कॅनिंग? आता आपल्याला खूप डाऊट असतात, व्हॉट इज स्कीमिंग अँड स्कॅनिंग? स्कीमिंग अँड स्कॅनिंग इज नथिंग. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला डिफरन्शिएट करायचे पॅरेग्राफ. आपल्याला पॅरेग्राफ दिले असतात 4, त्याच्यामध्ये आपले क्वेश्चन 20चे आन्सर दडलेले आहेत. सो 4 क्वेश्चन जे 4 पॅरेग्राफ असतात, एक प्लस चिन्ह काढून घ्या, एक डोळ्यामध्ये बघा, नजरेखालून घाला ते क्वेश्चन. ओके, आणि बघा की फर्स्ट पॅरेग्राफ तुम्हाला काय सांगतो. नॉर्मली दिस पॅरेग्राफ 4 पॅरेग्राफ्स आर इन द सिक्वेन्स, ऑलवेज इन द सिक्वेन्स. ओके, सो फर्स्ट पॅरेग्राफ विल से समथिंग अबाउट द डायग्नोसिस. Okay, second paragraph I say is telling something about the management part. Third paragraph always regarding the monitoring, and the fourth paragraph will be always with the treatment. Okay, so ह्या सिक्वेन्समध्येच तुम्हाला हे 4ही पॅरेग्राफ येतात. त्याच्या व्यतिरिक्त कोणताही जे अशाच प्रकारचे तुम्हाला 4ही पॅरेग्राफ येणार. ओके, सो तुम्ही ते स्कीम अँड स्कॅम करून ओळखून घ्या की कोणता पॅरेग्राफ तुम्हाला कशाबद्दल बोलतो आहे. काही कीवर्ड असतात त्यांना मार्क करून घ्या. लाईक एखाद्या डिसीजचं नाव, एखाद्या ऑर्गनचं नाव दिलेलं असतं किंवा एखादे MLs दिलेले असतात, काही व्हॉल्यूम लिहिलेला असतो. ओके, these are the keys to find out your answers in the paragraph. ओके, किंवा एखाद्या ऑथरचं नाव दिलेलं असतं. ओके, ऑल दीज आर द ट्रिक्स ऑफ फाइंडिंग द आन्सर्स. सो दॅट इज कॉल्ड अ स्कीमिंग अँड स्कॅमिंग मेथड. सो तुमच्याला जे पहिल्यांदा तुम्हाला पेपर भेटल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 मिनिटं दिलं जातं, त्याच्यामध्ये बरोबर तुम्ही स्कीम अँड स्कॅम करून घ्या की तुमचं कुठे कुठे आन्सर्स असतील आणि तशा प्रकारे तुम्हाला प्रूफ रिडिंग करायचं आहे पॅरेग्राफचं. ओके, देन ट्राय टू गेट ऑल 20 करेक्ट. Okay, try to get all 20 correct. I know you people must be saying, oh, it is not possible in 15. No, it is possible. If you'll practice properly, it is possible. It is doable. You can do it. Okay, so always keep the positive thing in mind. You can do it. So definitely you'll get the answers. Okay, so after that scheming and scanning, I say when you are starting the तुम्ही जेव्हा क्वेश्चन स्टार्ट करता, स्टार्ट फ्रॉम क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. ओके, क्वेश्चन नंबर 8 ज्या फिल इन द ब्लँक्स आहेत तिथून स्टार्ट करा. डोंट
गिव्ह द आन्सर्स ऑफ फर्स्ट 6 or 7 क्वेश्चन, बिकॉज त्याच्यामध्ये विचारलेलं असतं कोणत्या पॅराग्राफमध्ये कोणता आन्सर आहे. ओके, जेव्हा तुम्ही हे फिल इन द ब्लँक सॉल्व कराल आणि त्याच्यानंतर तेव्हा तुम्ही वरच्या 6 or 7 क्वेश्चनकडे जाल, डेफिनेटली यू कॅन एबल टू आन्सर इन 2 minutes or 1 minute टाइम ABCD कुठच्या क्वेश्चनचं आन्सर कोणता आहे. यू कॅन डेफिनेटली आन्सर दोज क्वेश्चन, बट ट्राय फ्रॉम क्वेश्चन नंबर 8. ओके, सो डोंट ट्राय फ्रॉम क्वेश्चन नंबर 1 एनी टाइम, अदरवाईज युल बी वेस्टिंग द टाइम. तुमचा उगाच टाइम वेस्ट होऊन जाईल while answering the questions. So keep in mind, answer from question number 8, okay, always. Then प्रूफ रिडिंग ऑलवेज, आणि घरी सुद्धा तुम्ही रीडिंग करायचा प्रयत्न करा थोडंफार, सो दॅट तुमचं रीडिंगचं जे स्किल आहे ते तुमचं थोडंसं वाढेल अँड इट विल बी बेनिफिशियल फॉर यू ड्युरिंग द एक्झाम. ओके, देन आन्सर लोकेट करायचं. म्हणजे मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की MLs दिला आहे, व्हॉल्यूम दिला आहे, तिथेच तुमचा आन्सर दडलेला असतं. किंवा एखादा वर्ड असतो की परहॅप्स, हावेवर, लाईक दिस वर्ड्स दिलेले असतात, एखादा ॲडजेक्टिव्ह दिले त्याच्या मागे पुढे मागे आन्सर हे त्याचं क्वेश्चनचं लपलेलं असतं. ओके, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. अँड प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस ॲट होम, which is also very very important. I know we people are not doing practice properly and we are just going to sit the exams and then we are not getting the expected score, आणि मग आपण डिप्रेस होतो. ओ माय गॉड, मला उद्या स्कोरच नाही भेटला, मी नाहीच करू शकत, मला होणारच नाही. अशा प्रकारे आपण एक्झाममध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही. बट वेन वी प्रॅक्टिस प्रॉपरली, ओके, आणि आपल्या प्रॅक्टिसमध्ये पण आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे. आपण 2 दिवस एक्झामचा अभ्यास करणार नाही, मला आज OET द्यायचीच आहे, आणि मग आपण एक्झामचा अभ्यास करणार आणि 2 दिवसांनी आपण परत डिप्रेस होऊन नो 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 आय कॅनॉट डू इट, आय विल नॉट डू इट. ओके, सो यू विल नेवर डू इट. ओके, सो फॉर क्लिअरिंग दिस एक्झाम यू नीड अ कन्सिस्टन्सी अँड द प्रॅक्टिस. Proof reading, so you have to read some novel, you have to read some and then new words, okay? Find out the new words and just you can able to success in this exam. Otherwise, आणि त्या शब्दाचा अर्थ डिक्शनरीमध्ये घेऊन वाचा की काय अर्थ आहे. तुम्हाला एखाद्या शब्दाचा अर्थ जर कळत नसेल, शब्दाचा अर्थ घेऊन वाचा की त्या शब्दाचा अर्थ काय आहे आणि समजून घ्या. देन ओनली जेव्हा तुम्ही नवीन नवीन शब्द वाचणार, डिक्शनरीमध्ये जाऊन त्याचा अर्थ समजून घेणार, तेव्हाच तुम्हाला OET एक्झाममध्ये जर काही असेच वेगळे वर्ड्स आले असतील, सो इट विल बी इझियर फॉर यू टू अंडरस्टँड दोज वर्ड्स, सो विच इज व्हेरी इम्पॉर्टंट वाईल डुईंग द रीडिंग. ओके, सो आय टोल्ड यू टू प्रॅक्टिस. Okay, consistency, time management, and aiming for the highest score. Okay, scheming and scamming, and locate your answer. Okay, identify the differentiate about the paragraphs. Okay, then the keywords. Okay, all these are the tips to get the expected score in the OET in part A. I hope तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडाफार हेल्पफुलसुद्धा होईल. असेच व्हिडिओसाठी तुम्ही पाहत राहा माझं चॅनल. ओके, अँड इफ यू लाईक, आणि आय विल पोस्ट फर्दर व्हिडिओज ॲज वेल इन माय कमिंग टाईम. ओके, सो मी पार्ट B आणि पार्ट C साठी पण काही टिप्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो इफ यू रिअली लाईक माय चॅनल, प्लीज सबस्क्राईब अँड please press on the like button. Thank you so much for your support. Thank you.